कहाणी अंगारकी चतुर्थीची. ऐका देवा गणेशा तुमची कहाणी. तुम्हाला गजानन गणपती हे नाव कसं मिळालं ते साऱ्यांना कळालं आहे. पण तुमच्या मंगलमूर्तीच्या नावाची आगळीच कीर्ती. हे नाव कसं मिळालं त्याची ही कहाणी. अवती नगरी मोक्ष देणारी एक पुरी. तिथं शिप्रा नदीच्या तीरी भारद्वाज मुनीची स्वारी. त्याची तपश्चर्या भारी. ते गणेशाची भक्ती करायचे. त्यांना मूळबाळ नव्हतं, पण आश्रमात येणाऱ्या मुलांना ते गणेशाची भक्ती शिकवायचे, आराधना करायला लावायचे. एकदा काय झालं, मुनींनी नदीत स्नान केलं, काठावर जप तापाचं ठाण मांडलं. नारद मुनी आले. त्यांनी विनेचा झंकार केला. तो आवाज ऐकला. भारद्वाज मुनींनी ध्यानातून भानावर आले. नारद म्हणाले, अहो मुनिवर्य, बघा बघा, तुम्हाला गणेशदेव प्रसन्न झाला. ते बघा की तुमच्याकडे ते गोंडस स्तन बाळ पडले. देवानं तुम्हाला हा प्रसादच दिलाय. भारद्वाज मुनींनी त्या बाळाला मांडीवर घेतलं. त्याचं रूप पाहिलं. लाल लाल जणू अंगारकच. ते म्हणाले, या बाळाचं नाव अंगारक पुत्र मला भूमीनं दिलंय, म्हणून याला भौम म्हणू. हा आता माझाच पुत्र आहे. भारद्वाज मुनींनी त्या अंगारक भौमाला आश्रमात नेलं. न्हाऊ माकू घातलं, दूध पाजलं, त्याचं लालन पालन केलं. तो मोठा झाल्यावर त्याला वेदविद्या शिकवली, गणेशदेवाची आराधना शिकवली. अंगारक बाळ गणेश भक्त झाला. जप तप करू लागला, व्रत नियम पाळू लागला, आराधना करू लागला, ध्यान धारणेत मग्न होऊ लागला. काही दिवसांनी मग चमत्कारच झाला. बाळ अंगारक आश्रमातून गुपचूप निघून गेला. तो थेट नर्मदा नदीवर गेला. त्यानं नर्मदेची परिक्रमा केली. नर्मदा काठी त्यानं एक निवांत अशी जागा शोधली. तिथं त्यानं गणेशाची खडतर तपश्चर्या केली. पुढं काय झालं? संकष्टी चतुर्थीची रात्र, चंद्रोदयाची वेळ. अंगारक बाळ ध्यान धारणेत मग्न झालेला होता. गणेश देव प्रकट झाले. अंगारका पुढे उभे राहिले. घन गंभीर आवाजात म्हणाले, वत्सा, तुझ प्रत कल्याण असो. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. काय पाहिजे ते मागून घे. देवा, मला धन नको, मान नको. मला त्या संपत्ती कीर्तीपेक्षा फक्त मुक्ती द्या, मुक्ती द्या. तुमच्या रूपात मला विलीन करा, एक रूप करा. बाळाची ती मागणी ऐकून गणेश देव म्हणाले, तथास्तु. बाळा अंगारक, तू भूमिपुत्र मंगळ आहेस. आज मंगळवार आहे. संकष्टी चतुर्थी आहे. ही माझी आवडती तिथी आहे. आज तू माझ्याशी एकरूप झाला आहेस. तुझ्यामुळे आज मी मंगळमूर्ती झालो आहे. धन्य झालो. भक्ताच्या नावामुळे देव धन्य होत असतात बरं. आजच्या मंगळवारी असलेल्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी हे नाव दिलं जाईल. अशा एका अंगारकी चतुर्थीचं व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषांना 21 संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य मिळेल. इतकं बोलणं झालं. बाळ अंगारक गणेशाच्या मूर्तीत विलीन झाला. मंगळमूर्ती गणेश गुप्त झाले. नर्मदेच्या गोट्यांनाही मग गणेश मंगळमूर्तीचं रूप मिळालं. गोट्यातून ओमकाराचे ध्वनी निघाले. नर्मदेच्या सारा अस्मंत दुमदुमला. लोकांना तो चमत्कार कळला. लोकांनी ते नर्मदेचे गोटे मंगलमूर्ती म्हणून घरी आणले. त्याची पूजा अर्चा केली. अंगारकी चतुर्थीचं व्रत सारेजण निष्ठेनं करू लागले. त्यांना गणेशदेव प्रसन्न झाले. ही साठा उतार्याची कहाणी 5 उतरी सुकुल संपूर्ण. श्री गणेशाय नमः.